मध चेहऱ्यावर लावायचं कसं? मधामुळे चेहऱ्यावरील डाग खरंच गायब होतात का? चेहरा खराब झालाय आणि त्यासाठी घरच्या घरी उपाय करायचा विचार करताय का? मग तर मध हा एक नंबर सोल्युशन ठरू शकतोय. एकदम नॅचरल उपाय करायचा विचार करताय तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप जास्त शेअर सुद्धा करा. आज पाहूयात मध चेहऱ्यावर लावायची योग्य पद्धत कोणती, म्हणजेच कोणत्या समस्येवर मधाचा कसा वापर करायचा त्याविषयी महत्त्वाची माहिती. येऊयात मुद्द्यावर. सगळ्यात आधी टॅनिंग. टॅनिंग काढून टाकण्यासाठी फक्त ब्लीच किंवा फेशियल करणं गरजेचं नसतं. मधापासून देखील तुम्ही ह्याचा परिणाम मिळवू शकताय. अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बदामाचं तेल घ्या. यामध्ये 2 चमचे मध मिक्स करून तुम्हाला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण टॅन झालेल्या त्वचेवरती अप्लाय करा. जेव्हा ते 80% पर्यंत सुकतं ना, मग हात ओले करून चेहऱ्यावरती मालिश करा आणि मग धुवा. असा आठवड्यातून 2दा करा आणि काही दिवसातच तुमचा टॅन गायब होऊन जाईल. दुसरं, मुरूम. किशोरवयीन आणि तरुण प्रौढांमधील एक अतिशय सामान्य समस्या म्हणजे कोणती, तर मुरुम आणि पुरळ. ज्यासाठी लोक महागड्या उपचार आणि सौंदर्य प्रसाधने वापरताना दिसतात. पण एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे मध. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे पिंपल्सशी लढण्यासाठी मदत करतात. 1 चमचा मधात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट पिंपल्सवर लावा आणि सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवून घ्या. पहिल्याच वापरापासून तुम्हाला असे काही फरक दिसून येतील, ज्यामुळे पिंपल्स कोरडे होऊ लागतील आणि लवकर त्याचे डाग सुद्धा निघून जातील. तिसरं, ब्लॅकहेड्स. ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्या खूप सामान्य आहे. तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी ही समस्या खूप कॉमन असते. ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स जितके वाईट दिसतात ना, तितकेच त्यापासून मुक्त होणं हे खूप कठीण ठरतं. मधाच्या मदतीने तुम्ही त्यापासून इझिली मुक्त होऊ शकता. 1 चमचा बेकिंग सोडा, 2 चमचे मध असं मिक्स करून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर थोडं पाणी लावून मग ही पेस्ट चेहऱ्यावरती हलक्या हाताने लावून मसाज करा. असं 4 ते 5 मिनिटं केल्यानंतर चेहरा धुवून टाका. हे फक्त ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स नाही, तर डेड स्किन काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करेल, ज्यामुळे चेहरा तुमचा खूप चमकदार दिसू लागेल. चौथं, डाग. डाग आणि डागांपासून मुक्त होण्यासाठी मध हा एक अतिशय सोपा उपाय ठरू शकतोय. मध आणि खोबरेल तेल समान प्रमाणात तुम्ही घेऊन ते मिक्स करून डागांवरती अप्लाय करा. नारळाचं तेल मधाच्या उपचारात्मक गुणांसह एकत्रित केल्याने डाग लवकर कमी होतात. हा उपाय केल्याने एका रात्रीत कोणत्याही चमत्कारिक अपेक्षा करू नका. जरा धीर धरा आणि त्वरित तुम्हाला याचा परिणाम मिळेल असं नाही. तुम्हाला ते रेग्युलरली केला हा उपाय तरच त्याचा परिणाम दिसू लागेल. अशा पद्धतीने मधाचा वापर कोणत्या समस्येवरती तुम्ही कसं करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल, त्यावरती आम्ही व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करू. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.